आणि द्वितीय क्रमांकासाठी 30,000 रुपये। या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल त्या संघाला 50,000 रुपयाचं प्राइज मिळेल आणि जो सामना पराभूत होईल म्हणजे ज्या संघाचा त्या संघाला उपविजेत्या संघाला 30,000 रुपयाचं प्राइज आणि मानाचं करंडक मिळणार आहे। पाहूया कोणता संघ या स्पर्धेचा विजेता ठरतो ते आपल्याला पाहायचंय। उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत, उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांचं, तमाम क्रिकेट चाहत्यांचं आणि ऑनलाईनच्या माध्यमातून जे जे प्रेक्षक जोडले गेलेत त्या सर्वांचं अंतिम सामन्यामध्ये मनापासून स्वागत। जाऊया मैदानामध्ये। स्ट्राईकवरती फलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रामदास तावरे। पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे, झेल टिपला गेलाय आणि फलंदाज बाद। धक्का क्रमांक पहिल्या चेंडूवरती डायमंड डक। ज्याच्यावरती संघाचा विश्वास होता तो संदेश मेहरबाद झालाय आणि प्राइज देखील एका बाजूने लावलं गेलं। जर षटक निर्धाव टाकलं गेलं तर प्रवीण दादा अंबोरे यांच्या वतीने 1001 रुपयाचं प्राइज दिलं जाईल। जर निर्धाव षटक टाकलं तर एक चांगल्या प्रकारचा झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला गेलाय। दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू यांना विनंती आहे आपण कमेंट्री बॉक्स मध्ये या। अंतिम सामना जो मैदानाच्या आतमध्ये लढला जातोय, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल, समीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत। डायमंड डक आधी पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झालेला आहे, त्यामुळे आता इथून पुढे काय करामत केली जाणार निगडे या संघाच्या वतीने ते आपण पाहतोय। यावेळी सन्मानपूर्वक चेंडू खेळण्याचा प्रयत्न होतोय। मुन्ना चेंडूपर्यंत पोहोचलाय, दरम्यानच्या गाळामध्ये सिंगल आहे। धाव फलक 1 ने पुढे सरसावला जाईल। सुरुवात झाली आहे एका धावेने। सुरुवात जर पाहिली गेली तर फलंदाज बाद झालेला आहे, त्यामुळे आता या सामन्याचा शेवट कसा होणार ते मात्र मित्रांनो आपल्याला पाहायचं आहे। उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी मनापासून स्वागत आहे। पाहूया साहिल राऊत जो मैदानाच्या आतमध्ये आहे आणि साहिल कशा प्रकारची खेळी मैदानाच्या आतमध्ये करणार ते आपल्याला पाहायचंय। सेमीफायनलच्या सामन्यामध्ये अर्धशतकी खेळी पूर्ण करणारा साहिल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि यावेळी साहिलच्या बॅटमधून गॅपमध्ये चेंडू खेळलाय। सुसाट वाऱ्याचा वेग, चेंडू फरार आणि साहिल राऊतचा खणखणीत चौकार। साहिल याच्या बॅटमधून आपण जबरदस्त चौकार पाहिलेला आहे। खेड तालुक्यामधील मोहकल या गावचा असलेला हा खेळाडू आज मात्र आयकॉन म्हणून या मैदानामध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय। रामदास तावरे यांचं मात्र चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। मित्रांनो, गोलंदाजी करून क्षेत्ररक्षण करणं तितकंच सोपं नाही। कॉटन बॉलचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होता, परंतु चेंडू हातामध्ये बसला नाही, परंतु चांगल्या प्रकारचं आणि चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। दरम्यान पुन्हा एकदा साहिल राऊत ऑन स्ट्राईक दाब्या हाताने तयार आहे। चेंडू बॅटवरती येऊ शकला नाही, चांगल्या प्रकारचा चेंडू अचूक टप्प्याचा प्रयत्न केला गेला आणि याचबरोबर आपण पाहतोय षटक देखील मैदानाच्या आतमध्ये जे आहे ते प्रगतीपथावरती आहे। शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये रामदास तावरे यांचा जो आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळी हा चेंडू देखील आपण पाहिलाय, जबरदस्त चेंडू मैदानाच्या आतमध्ये। षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत। एक गडी बाद होत असताना 5 धावा धाव फलकावरती आहेत। जबरदस्त गोलंदाजी रामदास तावरेची। मैदानामध्ये आता मात्र साहिल आणि समीर ही जोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे। युवा फ्रेंड सर्कल निगडे यांच्या विरोधामध्ये रोशन दादा चौधरी स्पोर्ट फाउंडेशन पिंपळोली अर्थात भैरवनाथ क्रिकेट क्लब पिंपळोली हा सामना अंतिम सामना स्वर्गीय सुदामभाऊ कदम स्मृती चषक 2025 या स्पर्धेमधला अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय।
मिडॉनच्या दिशेने चेंडू जो निश्चितप्रमाणे खेळला गेलाय. शरीराच्या साईने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न जो आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि सिंगल देखील मैदानामध्ये पूर्ण झाली आहे. 6 धावा धावफलकावरती पूर्ण झालेल्या आहेत. गोलंदाजी मार्गवरती विक्रांत आपल्याला पाहायला मिळत आहेत. यापूर्वीच्या सामन्यामध्ये जबरदस्त गोलंदाजी करणारे विक्रांत मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि यावेळी चेंडू खेळला जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. बारा धावा धावफलकावरती जमा झालेल्या आहेत. मित्रांनो, प्रेक्षकांसाठी देखील या ठिकाणी लकी ड्रॉ कुपन स्पर्धा आहे. ज्या प्रेक्षकांना कुपन घ्यायचंय त्यांनी स्टेजवरती सचिन वायकर यांच्याशी संपर्क साधून कुपन घ्या अशी आपल्याला एक सूचना आहे. सूचना संपली. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एक चांगल्या प्रकारचा साईलच्या बॅटमधून आपण षटकार पाहिला. या षटकाराच्या साह्याने धावफलकामध्ये वाढ झाली आहे. 12 वरती स्कोर कार्ड जो आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती आहे विक्रांत यांच्याकडून. बाउंड्री बॉईज यांना विनंती आहे लवकरात लवकर चेंडू मैदानामध्ये देत चला, कारण या ठिकाणी सूर्यास्त होईल आणि बॅटिंग करणाऱ्या टीमला त्याचा सामना करावा लागेल. त्यामुळे लवकरात लवकर चेंडू मैदानामध्ये द्या. चेंडू निसटलाय आणि चेंडू पोहोचेल सीमारेषा पार. चौकार. या ठिकाणी सन्माननीय बाबाजी शेठ अंबोरे आपण या ठिकाणी उपस्थित झाला. दादा आपलं मनापासून स्वागत. आणि चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकारे. थँक्यू डीजे. सन्माननीय बाबाजी शेठ अंबोरे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनापासून सहर्ष स्वागत. आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचंय. जे काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्या सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत. या ठिकाणी बक्षीस वितरण सोहळा देखील सामना झाल्यानंतर लगेच या ठिकाणी होणार आहे याची सर्व संघांनी नोंद घ्या. त्याचप्रमाणे या ठिकाणी संघांसाठी देखील लकी ड्रॉ कुपन स्पर्धा आहे आणि सर्व संघांसाठी या ठिकाणी बक्षीस लकी ड्रॉ साठी 2 व्हीलर हे बक्षीस आहे. परंतु या ठिकाणी सर्व संघातील खेळाडू उपस्थित असणं आवश्यक आहे. जर संघातील खेळाडू उपस्थित नसतील तर बक्षीस मिळणार नाही याची सर्व संघांनी नोंद घ्या. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाजी या दरम्यान विक्रांत पाहायला मिळत आहेत. 22 धावा धावफलकावरती आहेत. समोरच्या दिशेने चेंडू खेळला जातोय. 1 बाउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकार मैदानामध्ये खेळला गेला. या चौकारच्या साह्याने स्कोर कार्ड वाढेल. संघाची धावसंख्या 26 वरती पोहोचली. 2 षटकांच्या समधीनंतर 1 गडी बाद. 26 धावा युवा फ्रेंड सर्कल निगडे या संघाच्या खात्यामध्ये. तिसऱ्या क्रमांकाच्या षटकाला मैदानामध्ये सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा रामदास तावरे यांच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. रामदास यांनी पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं. एक जबरदस्त विकेट देखील त्यांनी पहिल्या चेंडूवरती मिळवली आणि 5 धावा खर्च केल्या. तेच रामदास तावरे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मित्रांनो, 12 चेंडूमध्ये 26 बनवल्या गेल्या. तिसऱ्या क्रमांकाच्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झालेली आहे. शरीराचा वेध घेणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये साहिल यांच्यासाठी जो मैदानाच्या आतमध्ये होता. आयकॉन म्हणून साहिल यांना संघामध्ये आमंत्रित केलं गेलं. मोहकल या गावचे असलेले खेड तालुक्यामधील खेळाडू जे आज या आंबळे गावच्या मैदानावरती काय करामत करून दाखवत आहेत ते आपल्याला पाहायचंय. आणि यावेळी बिग हिट केलाय. डीप स्क्वेअर लेग. चेंडू सीमारेषा पार. षटकार.
32 धावा धावफलकावरती आहेत. एक जबरदस्त षटकार मैदानाच्या आतमध्ये साहिल राऊत यांच्या माध्यमातून जो आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बिग हिट, पुन्हा एकदा बिग हिट, बॅक टू बॅक षटकार आहे. लागोपाठचे 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये खेळले गेले आणि या षटकाच्या साह्याने धावफलकामध्ये वाढ झालेली आहे. 38 धावा स्कोर कार्ड वरती जमा झालेल्या ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरा जर मारला तर 500 रुपयाचं प्राइज भरत शेठ अंबोरे यांच्या वतीनं आणि याच बरोबर तिसरा देखील षटकार खेळला आणि सन्माननीय भरत शेठ अंबोरे यांच्या वतीने 500 रुपयाचं प्राइज साहिल राऊत या खेळाडूला मिळणार आहे. लागोपाठचे 3 षटकार खेळले गेले आणि या षटकाराच्या साह्याने 44 धावा स्कोर कार्ड वरती जमा झालेल्या आहेत. या ठिकाणी जे काही साहिल राऊतला प्राइज होतं ते प्राइज या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा झालेलं आहे. ते प्राइज सामना संपल्यानंतर घेऊन जायचे. 44 वरती धावफलक आहे. लागोपाठचे 3 षटकार मैदानाच्या आतमध्ये रामदास तावरे यांना मात्र खेळलेले आहेत. अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये या चषकाचा मानकरी कोण होणार? स्वर्गीय सुदामभाऊ कदम स्मृती चषक 2025 या चषकाचा मानकरी कोण होणार यासाठी मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली लढत जे आपण पाहतोय. पुन्हा एकदा एक जबरदस्त फटका येतोय. डीप लॉंग ऑफ झेल सुरेख पद्धतीने टिपला गेलाय आणि फलंदाज आयकॉन खेळाडू साहिल राऊत बाद. चला न्यू बॅट्समन विनंती आहे ताबडतोब मैदानाचा ताबा घ्या. वेळ वाचवा कारण रोशनदादा चौधरी स्पोर्ट फाउंडेशन अर्थात भैरवनाथ क्रिकेट क्लब पिंपळोली या संघाला अजून बॅटिंग करायची आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये बाजीराव जे आपल्याला पाहायला मिळणार आहे. बाजीराव खुरसुले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूने आता बाजीराव आणि दुसऱ्या बाजूने समीरे ही जोडी युवा फ्रेंड्स सर्कल निगडे या संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओ आणि याच बरोबर एक चांगल्या दर्जाचा चेंडू 3 ताड त्रिफळाबाद क्लीन बोल्ट. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. बाजीराव मात्र बाद होत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोशन भांगरे जे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मित्रांनो तुम्हाला मी स्कोर कार्ड कडे घेऊन जातोय. 44 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थाने 18 धावा खर्च केल्या गेल्या परंतु रामदास याने 2 गड्यांना बाद देखील केलेला आहे. ती देखील एक महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे आतापर्यंत पाहिलं गेलं तर एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. 3 गडी देखील बाद केले गेलेत आणि मुन्ना गोलंदाजी मार्कवरती आहे. चेंडू 1 बाउन्स पोहोचेल सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. थँक्यू. 48 वरती स्कोर कार्ड पोहोचलेला आहे. मुन्ना पिंपळे यांच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं गेलं. चौकार मैदानामध्ये खेळला गेलाय. मित्रांनो या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक हे बक्षीस मिळणार आहे. तर प्रत्येक दिवशी प्लेयर ऑफ द डे साठी 6 खेळाडूंना सायकल या ठिकाणी मिळणार आहे. बेस्ट बॅट्समन साठी बॅट, बेस्ट बॉलर साठी ब्रँडेड शूज या ठिकाणी मिळणार आहेत. आणि हा बक्षीस वितरण सोहळा हा सामना संपल्यानंतर त्वरित या ठिकाणी संपन्न होणार आहे. याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्या. वाईड बॉल मैदानाच्या आतमध्ये धावफलक 49 वरती आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू आणि सुंदररित्या चेंडू मैदानाच्या बाहेर खेळला जातोय. षटकार 6 धावांसाठी.
थँक्यू. षटकार मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो आपण पाहिलेला आहे. पुन्हा एकदा एक जबरदस्त फटका स्क्वेअर लेगला चेंडू खेळला जातोय. एक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील मैदानाच्या आतमध्ये जे आपल्याला पाहायला मिळालं. सिंगलचा प्रयत्न मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि 56 वरती धावफलक पोहोचलेला जो आपण पाहतोय. मुन्ना पिंपळे गोलंदाजी मार्कवरती आहे. स्ट्राईक वरती फलंदाज उजव्या हाताने तयार. रोशन भांगरे आणि चेंडू पोहोचेल सीमारेषा पार. षटकार. थँक्यू. 62 वरती धावफलक पोहोचलेला आहे. मित्रांनो दोन्ही संघ जर पाहिले गेले तर ग्रामीण भागातले संघ अंतिम सामन्यामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूने पिंपळोलीचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूने निगडे गावचा संघ जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हे दोन संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालेले आहेत. मावळमधील तगडे ताकदवर संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले परंतु हे दोन संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि यामध्ये विजेता कोण होणार ते आपल्याला पाहायचंय. आणि याच बरोबर फलंदाज क्लीन बोल्ट विकेट. दर्शन भागवत नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मित्रांनो तुम्हा सर्वांना मी स्कोर कार्डकडे घेऊन जातोय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपलंय 4. 4 षटकांच्या समाधानानंतर धावफलकावरती धावा 63 बनवले गेलेले आहेत. शेवटचे 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहिलेले आहेत आणि 63 वरती स्कोर कार्ड जो आपल्याला पाहायला मिळतोय. मावळचे भाग्य विधाते लोकप्रिय कार्य सम्राट दमदार आमदार माननीय श्री सुनील अण्णा शेळके प्रस्तुत स्वर्गीय सुदामभाऊ कदम स्मृती चषक 2025 ही स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. आणि अंतिम सामना जो मैदानाच्या आतमध्ये आहे झेल झाला आणि फलंदाज बाद विकेट. अर्जुन थरकुडे नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. खऱ्या अर्थाने एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत असताना जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाचा डाव मात्र या ठिकाणी सावरला गेला पाहिजे. 63 वरती स्कोर कार्ड आहे आणि अर्जुनच्या बॅट मधून चेंडू पोहोचतोय मिड विकेटला. अर्जुन जसा मैदानामध्ये आलाय तसाच पुन्हा एकदा माघारी परततोय. फलंदाज बाद. अर्जुन थरकुडे आउट. थँक्यू. मंगेश नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. मित्रांनो शेवटचे जे काही 3 चेंडू टाकले गेले त्या 3ही चेंडूवरती फलंदाज बाद झालेले आहेत आणि या ठिकाणी लागोपाठचे 2 गडी बाद झालेले जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया तिसरा गडी बाद केला जाईल का. लागोपाठ 3 गडी विकेट हॅट्रिक पूर्ण होईल का. आणि यावेळी चांगल्या प्रकारची गोलंदाजी. डॉट बॉल. धावफलक स्थिर आहे. 63 वरती स्कोर कार्ड पाहायला मिळतोय. एक जबरदस्त गोलंदाजी रोशनदादा चौधरी स्पोर्ट फाउंडेशन या संघाच्या वतीने. दरम्यानच्या काळामध्ये पॉइंटला चेंडू खेळलाय. क्षेत्राच्या दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचलाय. सिंगलचा प्रयत्न झालाय आणि सिंगल धाव या ठिकाणी घेतली गेली आहे. 64 वरती स्कोर कार्ड पोहोचलेला आहे. शेवटचे 2 चेंडू पहिल्या डावातील शिल्लक आहे. 64 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. युवा फ्रेंड सर्कल निगडे मावळ या संघाच्या खात्यामध्ये. वाईड बॉल. अतिरिक्त
धावसंख्येत एकने वाढ होईल, स्कोर कार्ड पोहोचेल 65 या धावसंख्येवरती। शेवटचे काही निर्णायक चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहिलेत आणि यावेळी एक जबरदस्त फटका येतोय, परंतु झेल मुन्ना पिंपळेकडून टिपला गेलाय आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय। धावसंख्या 65 असताना नवीन बॅट्समन बाबाजी येवले मैदानामध्ये जे आपल्याला पाहायला मिळणार आहेत। या ठिकाणी निगडे गावच्या माजी सरपंच सविताताई भांगरे आपण या ठिकाणी उपस्थित झालात, आपलं स्वागत। त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस महिला उपाध्यक्षा सन्माननीय सुवर्णाताई चंद्रकांत घोलप आपण या ठिकाणी उपस्थित झालात, आपलं या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत। या ठिकाणी महिला मान्यवर आपण सर्वजण या स्पर्धेच्या निमित्ताने आणि बक्षीस वितरण सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालात, आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। पहिला डाव संपलाय, पहिल्या डावाच्या समाधानोत्तर धावफलकावरती धाव आहे 66। सामना जिंकण्यासाठी 30 चेंडूमध्ये 67 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल। या ठिकाणी आपण पाहतोय मावळचे भाग्य विधाते लोकप्रिय कार्य सम्राट आमदार माननीय श्री सुनील अण्णा शेळके प्रस्तुत स्वर्गीय सुदामभाऊ कदम स्मृती चषक 2025 ही स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय। पहिल्या डावमध्ये 66 बनवल्या गेल्या। मंगेश सुतार यांना विनंती आहे माईकशी संपर्क साधा। या ठिकाणी आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये प्लेयर ऑफ द डे यासाठी जी स्पोर्ट्स सायकल आहे ती या ठिकाणी मैदानावरती प्रदक्षिणा घालत असताना आपण पाहतोय। त्याचप्रमाणे मॅन ऑफ द सिरीज साठी जी बाईक आहे ती देखील या ठिकाणी आपण पाहतोय आणि कोण या बक्षिसाचे मानकरी होणार ते मात्र आपल्याला थोड्याच वेळामध्ये कळणार आहे। 66 बनवल्या गेल्या, सामना जिंकण्यासाठी 67 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल। या ठिकाणी समालोचनासाठी मी आमंत्रित करतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये शुभम आगलमे सरांना। धन्यवाद। धन्यवाद। मावळ तालुक्याचे भाग्य विधाते लोकप्रिय आमदार माननीय श्रीमान सुनील अण्णा शेळके प्रस्तुत स्वर्गवासी सुदामभाऊ कदम स्मृती चषक 2025 भव्य आपिस टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा। युवलेसे रोप लाविले अंगणी त्याचा वेलू गेला गगनावरी। आज या स्पर्धेचा महाअंतिम दिवस आणि महाअंतिम दिवसाचा शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये जो आपल्याला पाहायला मिळतोय। एकीकडे आपण पाहतोय श्री भैरनाथ क्रिकेट संघ पिंपळोली मागच्या वर्षीचा या स्पर्धेचा मानकरी संघ बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षण करत असताना सर्वांना अचंबित करत आपल्या खेळीनं बलाढ्य संघांना पराभूत करत पहिल्यांदाच या स्पर्धेच्या फायनल मध्ये पोहोचणारा संघ जो आपल्याला पाहायला मिळाला युवा फ्रेंड्स सर्कल क्रिकेट क्लब निगडे। पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये यावेळेस षटकार 6 धावा। धन्यवाद।
लकी ड्रॉ साठी प्रेक्षकांसाठी लास्ट अनाउन्समेंट. स्पर्धेच्या निमित्तानं माजी ग्रामपंचायत सदस्य गोटोरामजी घोलप यांना विनंती आहे, व्यासपीठावरती या. समोर आपण स्टेजच्या समोर पाहतो या स्पर्धेची असणारी पारितोषिक 6-7 सायकल्स, 2 टू व्हीलर, मानाची करंडक जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यानच्या काळामध्ये चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट आला. पुन्हा एकदा 11 वाजता बॅट चेंडू खेळण्याचा प्रयत्न. अर्जुन थरकुडे त्या ठिकाणी चेंडूला कव्हर करेल. एक सिंगल जे आपल्याला पाहायला मिळते. एका सिंगलला स्कोर कार्ड मध्ये वाढ. धावलगावरती नजर टाकली तर धावलगावरती धावा आहेत त्या 7 धावा. समीकरण जर आपण पाहिलं तर 67 धावसंख्येचं आहे. 60 धावा अजून बनवायच्यात. 60 रन्स. ऑन स्ट्राईक मुन्ना मनोज. याच मैदानावरती आयुष्यातलं पहिलं शतक क्रिकेट खेळत असताना आयुष्यातलं पहिलं शतक मुन्ना पिंपळेचं या निगडे गावच्या मैदानावरती आपण पाहिलंय. आंबळे गावच्या मैदानावरती आपण पाहिलंय. यावेळेस आपण पाहतोय चेंडू हवेत आणि चेंडू पोहोचेल तो सीमा पार. षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. डीजे यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय मुन्नाचं आक्रमण. चेंडू सीमा पार. चौकार की षटकार. 4 धावा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पिंपळोली संघ आता थांबायला तयार नाहीत. समोरचा संघाचा स्टार गोलंदाज आहे संदेश मेहर. संदेश मेहर वरती फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना मुन्नाच्या माध्यमातून बॅटची कडा. दरम्यान समीर भांगरेचं चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी चेंडू डॉट आलाय. पहिलं षटक सुद्धा मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी संपलं जाईल. आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दाफलगावरती नजर टाकली ना तर दाफलगावरती धावा आहेत त्या 17 धावा. स्पर्धेच्या निमित्तानं शालेय शिक्षण समिती अध्यक्ष सन्मान्य दिलीपजी हंडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे स्वागत. तर दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलाय फिरकीचा जादूगार दर्शन भागवत. एकाच टप्प्यावरून दोन्ही बाजूला चेंडू फिरवण्यामध्ये अत्यंत माहिर आहे. त्याचा सामना कसा करेल कुणाल ते आपल्याला आता पाहायचंय. पहिला चेंडू बसून फटका खेळलाय. इथं टप्पा पडूनच दिला नाहीये. षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. षटकार आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा फटका फसलाय. ही कला आहे दर्शन भागवतची. ज्यावेळेस टप्पा पडेल ना तर फिरणारे चेंडू टाकण्यामध्ये अत्यंत माहिर आहे. यावेळेस थोडासा मागे टप्पा घेतला. बॅट पासून खूप मागे टप्पा पडला आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. युवा फ्रेंड्स सर्कल क्रिकेट क्लब निगडे मावळ पहिल्यांदा स्पर्धेच्या फायनल मध्ये पोहोचलाय. आज कामगिरी करावी लागणार आहे. फुलटॉस पुन्हा एकदा टप्प्यावरती नाही इथं फुलटॉस वरती आक्रमण मैदानाच्या आतमध्ये कुणाल खोंडच्या माध्यमातून चौकार. 4 धावा. धन्यवाद. पुन्हा एकदा स्क्वेअर कट. बीच में से मिली दरार. बीच में से मिली दरार उसमें जड़ दिया और एक 4. चौकार. धन्यवाद. छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला मावळ तालुका संत तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीनं त्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असणारा हा मावळ तालुका. या मावळ तालुक्यामध्ये येणारे हे आंबळे गाव आणि या आंबळे गावामध्ये चालू असलेली स्पर्धा नक्की जी आपल्याला पाहायला मिळते. चौकार त्या ठिकाणी नक्कीच जो पाहायला मिळेल. संत तुकाराम महाराजांचं एक सुंदर वाक्य मला आठवतं
की तुका म्हणे रणी न पाहो परतोणी. युद्धाच्या रणांगणावरती तुम्ही उतरलात ना, शत्रूला धूळ चारल्याशिवाय तुम्ही मागे वळून पाहू नका. क्रिकेटचं मैदान जर आपण पाहिलं ना, युद्धाच्या रणांगणापेक्षा कमी नाहीये. इथं पुन्हा एकदा कुणाल खोंड आणि कुणाल खोंडचं आक्रमण, षटकार 6 धावा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहते 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 41 धावा. प्रेक्षकांना सुद्धा रोमांच भरी मॅच पाहायचे. फायनल एक साइड इथं पाहायचे नाहीये प्रेक्षकांना. यावेळेस मुंडानं स्विच हिट केलाय. रिव्हर्स स्वीपचा फटका झेल निसटला. एक सिंगल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पिंपळोली संघाविषयी चर्चा करायची जर झाली तर या स्पर्धेमध्ये दबदबा प्रस्थापित केलेला हा संघ आहे. लगातार 3 वर्ष झालंय पिंपळोली संघ या स्पर्धेचा मात्र फायनल खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि नक्कीच 2 वर्ष प्रथम क्रमांकाचा पारितोषिक पटकवलेला हा संघ आहे. जो नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय ना, मुन्ना पिंपळे. मागच्या वर्षी मॅन ऑफ द सिरीजचा मान त्याला मिळाला. आयुष्यातली पहिली 2 व्हीलर बाईक त्याला या मैदानावरती मिळाली आहे. तो मुन्ना नॉन स्ट्राईकला. दरम्यानच्या काळामध्ये मैदानाच्या आतमध्ये कुणाल खोंड यांनी जबाबदारी स्वीकारली. चौकार जो आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मागच्या दिशेला हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांना स्कोर कार्ड मध्ये वाढ. धावफलक जर आपण पाहिलं तर 50 धावा, 49 धावा. अजूनही सामना जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. समोरच्या दिशेला तडाखा. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती, सीमारेषेच्या बाहेर, षटकार. पिंपळोली संघ जर आपण पाहिलं ना तर आजच्या दिवसाचा पहिला सामना त्याने पराभूत झाला. पराभूत होऊन तो संघ मात्र फायनल मध्ये पोहोचला. आणि फायनल मध्ये आपण पाहतोय दबदबा प्रस्थापित करत असताना आम्ही दरवर्षी काम मानकरी ठरतो ना, त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. मंजिल इंसान की हौसले आजमाती है, सपनों के पर्दे आंखों से हटाती है, डरने वालों को होती है तकलीफ यहां, मगर ठोकर इंसान को चलना सिखाती है. पहिला सामना जरी पराभूत झाला ना तरी पहिल्या सामन्यानंतर आपण पाहतोय पिंपळोली संघानं बलाढ्य संघांना पराभूत करत या फायनलची मजल गाठली. आणि धावफलकावरती तुम्हाला घेऊन जातो 63 धावा स्कोर कार्ड वरती. अवघ्या 4 धावांची गरज तिसऱ्यांदा चॅम्पियन होण्यासाठी. जोरदार टाळ्यानं स्वागत करूयात कुणाल खोंडचं लगातारचं आलेलं हे दुसरं अर्धशतक. 14 चेंडू आणि 50 धावा कुणाल खोंडच्या बॅटमधनं. मुन्ना आपण पाहूयात विजयी षटकार म्हणून इथं सामना जिंकवेल का. बरनाथ क्रिकेट संघ पिंपळोलीच्या वतीनं 2000 रुपयांचं पारितोषिक कुणाल खोंड यांच्यासाठी. आणि सीमारेषेच्या बाहेर चौकार. सामना जिंकलाय. या स्पर्धेचा मानकरी संघ ठरलाय श्री बरनाथ क्रिकेट संघ पिंपळोली, अर्थात रोशनभाऊ चौधरी स्पोर्ट फाउंडेशन. सर्वांना विनंती आहे वरती या.